तर मित्रांनो, आपण दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी थाटामाटामध्ये साजरी करतो. पण आपल्याला राष्ट्रगीत, त्याचबरोबर राष्ट्रीय गीत व भारताच्या राष्ट्रध्वज व वेगवेगळ्या प्रतीकाविषयी माहिती आहे का? तर मित्रांनो, आज आपण त्याचबद्दल थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत. ही माहिती आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकाला असायलाच हवी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, भारतीय राष्ट्रध्वज हा 22 जुलै 1947 रोजी भारतीय संविधान सभेच्या बैठकीमध्ये स्वीकारला गेला. तर भारताचे राष्ट्रगीत आहे जन गण मन. हे लिहिलेले आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी. राष्ट्रगीत गायनाला लागणारी वेळ आहे 52 सेकंद. त्याचबरोबर मित्रांनो, राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम. हे लिहिलेले आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी आणि राष्ट्रीय गायनाला लागणारी वेळ आहे 65 सेकंद. त्याचबरोबर मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय ध्वज हे पिंगली व्यंकय्या यांनी डिझाईन केले व भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे अशोक स्तंभ व अशोक स्तंभाखाली सत्यमेव जयते हे घेतलेले आहे मुंडक उपनिषदांमधून. तर भारतीय चिन्हावर 3 प्राणी आहेत, घोडा, सिंह, बैल व भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी आहे, लांबी गुणिले रुंदी गुणोत्तर आहे 3:2. तर मित्रांनो, ही माहिती शेअर करा प्रत्येक भारतीयांपर्यंत.